मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात येणार आहेत। छत्रपतींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे। या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा बंदोबस्तही करण्यात आला आहे। साताऱ्यातील ऐतिहासिक गोडोली तलावात 27 फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येतोय। या पुतळ्याची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली। त्यांनी शिल्पकारांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या। हा पुतळा मूर्तिकार संजय परदेशी आणि शैलेश वरखडे हे बनवत आहेत। भारतमाला प्रकल्पाअंतर्गत 26,425 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम मंजूर करण्यात आलेलं आहे। तर यापैकी 19,826 किलोमीटरचं बांधकाम पूर्ण झालंय। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेमध्ये ही माहिती दिली। राज्यातील सर्व टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून प्रत्येक वाहनाला फास्टॅग बंधनकारक असेल। वाहनांना जर फास्टॅग नसेल तर वाहनधारकांना टोलचे दुप्पट पैसे भरावे लागणार आहेत। वाहनांना फास्टॅग लावण्याच्या सक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर MMRDC कडून कार्यवाहीला वेग आला आहे। आता फेक पासपोर्ट वापरल्यास 7 वर्षांची जेल आणि 10 लाखांचा दंड आकारला जाणार आहे। तसंच भारतात प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बनावट पासपोर्ट व्हिसा वापरणाऱ्या व्यक्तींवर ही कारवाई केली जाणार आहे। नवीन इमिग्रेशन विधेयकामध्ये ही तरतूद करण्यात आली आहे। राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागताच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली आहे। जागतिक बाजारात दूध, भुकटी आणि बटरच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे 2 महिन्यात दूध खरेदी दर 5 रुपयांनी वाढलाय। शेतकऱ्यांना सध्या 33 रुपये प्रति लिटर दर मिळतोय। एसटी महामंडळानं कंत्राटदार कंपनीला इशारा दिलाय। मेच्या 22 अखेरपर्यंत या 1287 बसेस न पुरवल्यास कंत्राट रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। कंत्राटदार कंपनीने दिलेल्या मुदतीमध्ये 5150 गाड्या न पुरवल्यानं महामंडळानं कंपनीला पत्र पाठवलंय। विरार डहाणू चौपदरीकरणाचं काम 35% पूर्ण झालंय, तर 2027 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। या नव्या मार्गिकेमुळे लोकल रेल्वेच्या 200हून अधिक फेऱ्या वाढणार आहेत। पनवेल कर्जत यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचा एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात यंत्रणांना यश मिळालंय। या मार्गावर मोहोपे स्टेशनवरून पहिला एंड अनलोडिंग रेक चालवण्यात आलाय। 260 मीटर लांब आणि 60 किलो वजन असलेल्या रेल पॅनलची वाहतूक एंड अनलोडिंग रेकच्या माध्यमातून केली आहे। मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना आता UK सरकारच्या वाहतूक खात्याअंतर्गत येणाऱ्या क्रॉसरेल इंटरनॅशनलचं बळ मिळाले। मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा याच्या अन्य कामं आणि सेवांकरता मदतीचा हात देण्यासाठी सामंजस्य करार केलाय। त्यामुळे आता क्रॉसरेल आणि MMRDAनं कामास सुरुवात केली आहे। विद्यापीठाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे। त्यामुळे नियमित अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेता येईल। 13 मार्च ते 3 एप्रिल या दरम्यान UGCच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येणार आहे। मुंबईतील KEM रुग्णालयात हेलिकॉप्टरमधून अवयव आणणार आहेत। आयुष्मान टॉवरवर हेलिपॅड उभारण्यास मुंबई महापालिकेनं मंजुरी दिली आहे। परिसरातील वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणासाठी वेळेवर पोहोचत नाहीत। त्यासाठी भविष्यात रुग्णालयात हेलिकॉप्टरमधून अवयव आणता येणार आहे। राज्यातील 18 जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे। अनेक आरोग्य केंद्रात काम सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्यात दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। विदर्भात आणखी 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर अकोला, अमरावती, नागपूरला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारं राज्याच्या दिशेने येण्याची शक्यता आहे। त्यामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी उन्ननाथ अरुणाचलम उर्फ अरुणनं अखेर आत्मसमर्पण केलंय। अरुणला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली होती। गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या आरोपीनं आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात शरणागती पत्करली।
लासलगाव ग्रामपंचायतीनं शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। त्यानुसार ग्रामपंचायतीनं गावातील विविध दुकानांमधून बंदी असलेलं प्लास्टिक आणि थर्मोकॉल जप्त केलं। तसंच आठवडी बाजारातील व्यावसायिकांकडूनही तब्बल 28 किलो प्लास्टिक जप्त करत 22,000चा दंड वसूल केलाय। नाशिकमधील सिन्नर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। पेट्रोल पंप लुटणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या टोळीनं विविध ठिकाणी रात्रीच्या सुमारास धुडगूस घातला होता। बदलापुरात गणेश मूर्तिकार सेवा संस्थेच्या वतीनं शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरामध्ये 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तसंच विद्यार्थ्यांनी हातांनी बाप्पाच्या सुबक मूर्ती साकारल्या। नाशिकच्या येवल्यात आगामी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमीची आचारसंहिता संदर्भात बैठकीचं आयोजन केलं गेलं। येवला शहरात रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी रंगपंचमी आचारसंहिता संदर्भात उपस्थितांना माहिती दिली। साताऱ्यात पोलिसांनी खंडणीखोरांना बेड्या ठोकल्यात। एका डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती। या प्रकरणात शिवरवळ पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे, तर यातील मुख्य सूत्रधार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। औरंगजेबाच्या कबरीबाबत इतिहासकारांनी विचार करावा अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। इतिहासकारांनी अभ्यास करून खरा इतिहास समोर आणून राज्याला योग्य रस्ता दाखवावा असंही सुळे म्हणाले। विरोधकांना औरंगजेब बद्दल प्रेम आहे, कबरीशिवाय शिवाजी महाराजांचा इतिहास कळत नसेल तर देशात औरंगजेबाचे पुतळे उभारावे लागेल असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला मारलं, त्याला पाण्यात टाकून दिलं, यामुळे औरंगजेब याची कबर नेस्तनाबूत झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली। औरंगजेब महाराष्ट्राच्या इतिहासातील कलंक आहे असं विधान आमदार सत्यजित तांबेंनी केलंय। औरंगजेबाची वारंवार आठवण करून देणं चुकीचं आहे असंही तांबे म्हणाले। सरकारी तिजोरीवर लाडक्या बहिणींचा ताण पडत असल्याची जाहीर कबुली क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या लाडक्या बहीण नकोशी झाली आहे का असा सवाल आता विचारला जातोय। मंत्री दत्तात्रय भरणेंच्या या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेवरून अंबादास दानवे यांनी सरकारला टोला लगावलाय। निवडणुकीचा जुमला म्हणून ही योजना सुरू केली। शिंदेंनी 1500 ते 2100 करण्याचं फक्त आश्वासन दिले। त्यामुळे आता तसंच आदिवासी विभाग आणि सामाजिक न्यायाचा निधी वळवला असून याच लाडक्या भावाला भाजपनं बसवून टाकल्याचंही ते म्हणाले। भिवंडीत एकनाथ मंदिरात हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। एकनाथ षष्ठी निमित्तानं मंदिरात कीर्तन तसंच प्रवचनाचं आयोजन केलं गेलं। सोहळ्याला मोठ्या प्रमाणामध्ये भाविक उपस्थित होते। डोंबिवलीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे। आज संध्याकाळी हा अनावरण सोहळा पार पडेल। अनावरण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून आमदार राजेश मोरे यांनी तयारीचा आढावा घेतला। खासदार निलेश लंकेंनी गड किल्ले संवर्धन मोहिमेची सुरुवात केली आहे। शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन त्यांनी मोहिमेला सुरुवात केली। या मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन केलं जातं। तापमानाचा पारा वाढल्यानं साई भक्तांचे उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी शिर्डी संस्थांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्यात। साई मंदिर आणि परिसरात ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आलेत। शिर्डीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे भक्तांचं उन्हापासून संरक्षणासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे। चंद्रपूर शहरातील मलनिस्सारण वाहिनीच्या कामामुळे अनेक रस्ते खोदलेले आहेत, त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी वाढत आहेत। त्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली। मंजूर झालेल्या 20 कोटींच्या निधीमधून रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश यावेळी जोरगेवार यांनी दिले। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघानं देशातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केलाय। मंत्री हसन मुश्रीफ आणि गोकुळ चेअरमन अरुण डोंगळे यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला। गोकुळकडून 18 एकर जागेवर 6.5 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे। कोलंबिया विद्यापीठात शिकणाऱ्या रंजनी श्रीनिवास या भारतीय विद्यार्थिनीचा व्हिसा रद्द करण्यात आल्यानंतर ती भारतात परतलेली आहे। रंजनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ कोलंबिया विद्यापीठामध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये सहभागी झालेली होती। तिच्यावर हमासला समर्थन देण्याच्या कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप ठेवण्यात आला। अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयानं 5 मार्चला तिचा व्हिसा रद्द केला। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात गोकुळच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन हसन मुश्रीफांच्या हस्ते झालंय। यावेळी बोलताना मस्साजोग सारख्या घटना इथल्या प्रकल्पावर घडू नयेत याची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांना केलंय।
मुस्लिम समाजाला शिक्षणाची सर्वाधिक गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं। मुस्लिम समाजातून इंजिनियर, डॉक्टर, IAS, IPS झाले तर समाजाचा विकास होईल। यासाठी मुस्लिम समाजानं विज्ञान तंत्रज्ञानाला आत्मसात करण्याची गरज असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। महाराष्ट्रातील उद्योगावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे वळवले जात असल्याची टीका त्यांनी केली। मुंबई गुजरातमध्ये गेली नाही याचं शल्य दिल्लीतल्या 2 नेत्यांना असल्याचंही ते म्हणाले। खासदार विशाल पाटील यांना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे। जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिलाय। तर चंद्रकांत पाटलांची ऑफर म्हणजे आपण चांगलं काम करत असल्याची पोचपावती आहे असं म्हणत आपण भाजपसोबत जाणार नसल्याचं विशाल पाटलांनी स्पष्ट केलंय। देशात कमी झालेली शेती धक्कादायक असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। महाराष्ट्र राज्यात तब्बल 3,24,000 हेक्टर जमीन शेतीवरून बिगर शेतीकडे वळालेली आहे। हे जर असंच होत राहिलं तर एक दिवस अन्न सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनेल असा इशारा देखील राजू शेट्टींनी दिलाय। नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। माजी खासदार भास्करराव खतगावकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। खतगावकर अजित पवारांच्या उपस्थितीत 23 मार्चला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे। राज्यातील धरणांमध्ये अर्धाच पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय। यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। पाणी मॅनेजमेंट ही सरकारची जबाबदारी असून यात काही कमी जास्त होत असेल तर ते सरकारचं अपयश आहे असं सुळे म्हणाले। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकर 19 मार्चला मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत। मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोटीस बजावली आहे। दरम्यान कितीही दबाव आणला तरीही आंदोलन करणारच अशी भूमिका तुपकरांनी घेतली आहे। मकोकातील फरार आरोपी KDMCचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांना अटक करण्याची मागणी एकविरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सोनाली क्षीरसागर यांनी केली आहे। कुणाल पाटील आणि त्यांचे 2 बंधू राहत्या घरात हद्दीत राजरोसपणे वावरत आहेत आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। डोंबिवलीतील खबालपाडा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल शाखेवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली। या घटनेच्या निषेधार्थ कल्याणच्या बेतुरकर पाडा इथं भाजप आणि संघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेकडो नागरिकांनी एकत्र येत दगडफेकीचा जाहीर निषेध केला। दौंडमधील कुरकुंभमध्ये मित्रावर जीवघेणा हल्ला केलाय। पैसे चोरल्याच्या क्षुल्लक कारणावरून मित्रामध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात मित्रानंच मित्रावर ब्लेडनं हल्ला केला। यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी जिल्ह्यातील वाळू तस्करांविरोधात विशेष मोहीम राबवली आहे। गेल्या 2 दिवसात 11 ठिकाणी छापे टाकून 28 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। तसंच 1,28,00,000 वाळू साठे आणि वाहनं जप्त करण्यात आली आहेत।